गाईज, तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सुपर युजफुल स्टडी टिप्स सांगणार आहे, जेणेकरून मार्क्स तुमचे नक्की वाढतील. तर चला सुरू करूया. आणि त्याच्या आधी मला हे सांगायचं की मी ट्युशन क्लास घेते, त्याच्यामुळे मी जसं घेते तसंच मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझ्या स्टुडंटचे कसा अभ्यास घेते आणि ते त्यांचे मार्क्स कसे वाढतात मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता चला सुरू करूया. सेटअप. स्टडी सुरू करण्यापूर्वी आपला टेबल नीट आणि क्लीन असायला पाहिजे, जेणेकरून आपला डिस्टर्बन्स होणार नाही आणि अभ्यासात जास्त फोकस राहील. नंबर 1, पोमोडोरो टेक्निक. पोमोडोरो टेक्निक म्हणजे काय? पोमोडोरो टेक्निक म्हणजे 25 मिनिटे अभ्यास करा आणि 5 मिनिटे ब्रेक घ्या. यामुळे तुमच्या ब्रेनला रेस्ट मिळतो आणि कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढते. नंबर 2, स्टडी नोट्स बनवा. स्टडी नोट्स बनवताना बोलून आणि लिहून नोट्स बनवा. डबल प्रॅक्टिस झाल्यामुळे चॅप्टर जास्त लक्षात राहतो आणि ते एक्झामला वगैरे लक्षात राहतं. सब्जेक्ट डिवाइड करा. डेली 2 सब्जेक्टचे स्टडी करा आणि विकेंडला रिव्हिजन ठेवा. अशा पद्धतीने सब्जेक्ट बॅलन्समध्ये राहतात. टिप नंबर 4, जी कुणालाच करायला आवडत नाही, मोबाईल आणि स्टडी. आपण काय करतो? स्टडी बाजूला ठेवतो, मोबाईल जवळ करतो. अजिबात तसं करायचं नाही. मोबाईल दूर ठेवायचा किंवा फ्लाईट मोडवरती ठेवायचा आणि अभ्यास करायचा. जेवढं आपलं डिस्ट्रॅक्शन होईल मोबाईलपासून, तेवढा आपण स्टडी चांगला करू शकतो. अँड नाव टर्न 5 नंबर. टिप नंबर 5, रिव्हिजन करणं. रिव्हिजन हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही 2 तास अभ्यास करताय, 3 तास अभ्यास करता, मॅटर करत नाही, पण तुम्ही 10-15 मिनटं रिव्हिजन करता, हे खूप मोस्ट पॉवरफुल आहे. इथेच आपला व्हिडिओ एंड करूया. मी ज्या प्रकारे तुम्हाला स्टडी टिप्स सांगितल्या आहेत त्या नक्की तुम्ही फॉलो करा आणि फ्युचर बदलण्यासाठी आपल्याला मेहनत आणि पेशन्स या दोन्ही गोष्टी लागतात. हार्डवर्क कधीच वाया जात नाही. तुम्ही मी ज्या प्रकारे टिप्स सांगितलेल्या ते वापरून बघा. नक्की तुम्हाला याच्यामधून नक्की चांगला फायदा होईल. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि अजून तुम्हाला स्टडी व्लॉग्स पाहिजे असेल तर मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.